नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमणी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जसे नवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त असे लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 28वा चालू करत आहोत। या अध्यायाचं नाव आहे मातंगाचे पूर्वकर्म। हा अध्याय चालू करण्यापूर्वी मी श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना करतो की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावेळी गुरुदेव दत्ता परमेश्वरा परमात्मा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे। अध्याय 28 मातंगाचे पूर्वकर्म। त्या मातंगाने केलेली विनवणी श्रीगुरूंनी मान्य केली व त्याला अशी नीच योनी प्राप्त होण्यास कारणीभूत पातकाची मालिका सांगण्यास सुरुवात केली। श्रीगुरु त्याला म्हणाले, कर्माप्रमाणे प्रत्येकाला जन्म प्राप्त होतो। ब्राह्मण, क्षत्रिय व शूद्र जात ही त्याच्यामुळेच प्राप्त होते असे सांगून वर्णान्वये कुळीची पापे विस्तारून सांगितली। त्रिविक्रम भारती हे पण त्याच ठिकाणी होते। त्याने श्रीगुरूंना प्रश्न केला, स्वामी, जर एखादे पाप न कळत घडले तर त्यावर प्रायचित कोणते? यावर श्रीगुरूंनी अनेक ऋषींच्या वचनांचा आधार घेत प्रायचित्ताच्या पद्धती सांगण्यास सुरुवात केली। यात दान, जप, उपवास, तीर्थयात्रा, पुराण श्रवण, गायत्री जप, पंचकन्य प्राशन, स्वधर्माचार जाणणाऱ्या विद्वानांना अनुग्रह आदीचा समावेश होतो। यानंतर ते मातंगाला म्हणाले, तू विघ्न कुळी गुरु, माता व पिता यांचा अपमान केलास म्हणून तुला हे हीन कुळ प्राप्त झालेले आहे। यावर प्रायचित्त म्हणून 1 महिनाभर संगमावर स्नान कर, म्हणजे पाप निष्कृती होऊन विप्रकुळ प्राप्त होईल। यावर तो मातंग म्हणाला, गुरुदेव, आपल्या दर्शनाने माझी सर्व पापे लयाला गेली। आता माझा उद्धार करावा। आपल्या कृपेने मला ज्ञान प्राप्त झालेले आहे, तरी आपण मंत्राचे साह्याने ब्राह्मण तत्व द्या। श्री गुरु हसून म्हणाले, तुझा जन्महीन कुळात झालेला आहे, तुला ब्राह्मण कसे म्हणतील? ते तुझी निंदा करतील। पूर्वी विश्वामित्राने पण असेच केले। क्षत्रिय कुळात जन्माला येऊन त्याने पुष्कळ वर्ष तपाचरण केले आणि नंतर त्याने इंद्र आदी देव देवतांना आपणास ब्राह्मर्षी म्हणून ओळखले असे सांगितले। त्यावर देवाने सांगितले, आमचे गुरु वशिष्ठ ऋषी यांनी जर आपणास ब्राह्मर्षी म्हटले तर आम्ही सुद्धा संबोधू। विश्वामित्र मग वशिष्ठापाशी जाऊन म्हणाले, मी पुष्कळ वर्ष तप आचरले आहे, आपण कृपया मला ब्राह्मर्षी म्हणून संबोधावे। यावर वशिष्ठाने उत्तर दिले, क्षत्रियाने तपाचरण करू नये, आपण विप्रकुळी जन्मास यावे, मग आपली मुंज होऊन गायत्री मंत्राचा उपदेश होईल, नंतर ब्राह्म ऋषी असे संबोधू। या उत्तराने विश्वामित्रांना फार राग आला। त्याने वशिष्ठांचे 100 पुत्राची हत्या केली, पण वशिष्ठ मुनी यार त्याच्यावर रागावले ना त्याची ब्राह्मर्षी म्हणून संबोधले। काही दिवस गेल्यावर विश्वामित्र रागाने एक मोठी शिळा घेऊन वशिष्ठांना मारण्यास आला। त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला की आपण जर त्यांची हत्या केली तर आपणास ब्राह्मर्षी असे कोण म्हणणार? इंद्रादिदेव वशिष्ठांनी ब्राह्मर्षी म्हटल्यावर ते आपणास त्या नावाने संबोधणार। अशा श्रेष्ठ वशिष्ठ मुनीस मारणे म्हणजे महापाप होय। त्याने ती शिळा फेकून दिली। त्याला आपल्या कर्माचा फार पश्चाताप झाला। वशिष्ठ मुनीने ते ओळखले व ब्राह्मर्षी म्हणून जवळ घेतले। वशिष्ठांनी त्याला सांगितले, हा देह त्याग कर। त्याप्रमाणे विश्वामित्राने सहस्त्र सूर्यकिरणाने आपला देह जाळला व तपोबळाच्या सामर्थ्याने नवीन देह धारण केला। त्यानंतर सर्व ब्राह्मणात त्याची ब्राह्मर्षी म्हणून ख्याती झाली व यासाठी हा देह सोडल्यावर तुझा जन्म विप्रकुळी होईल। पण मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे असे वाटत नव्हते। इतक्यात त्याची बायको मुले त्याला शोधित त्या ठिकाणी आली। तो त्यांना आपल्याजवळ येण्यास देईना, त्यांना मारण्यासाठी धावू लागला। शेवटी त्याची बायको श्रीगुरूंना शरण गेली व त्यांना विनवू लागली की यापुढे आमचा सांभाळ कोण करणार? श्रीगुरूंनी त्या मातंगास घरी जाऊन सुखाने संसार कर असे सांगितल्यावर तो म्हणाला, आता ज्ञानप्राप्ती झाल्यावर पुन्हा हीन जातीत कसा जावं? श्रीगुरूंनी विचार केला की याची अंगावरची विभूती निघाल्यावर त्याला आपले रूप आठवेल, म्हणून त्यांनी एका ब्राह्मणाला बोलावून आणले। हा ब्राह्मण व्यापार करून आपले पोट भरीत होता। त्या ब्राह्मणास सांगितले की नदीतून पाणी घेऊन ये व या मातंगाच्या अंगावर शिंपड। त्याने पाणी शिंपडल्यावर ती विभूती धुवून गेली व भस्म प्रभावाने उत्पन्न झालेले त्याचे जातीस्मरण नाहीसे झाले। आपल्या बायका मुलास तेथे पाहताच तो त्यांच्यापाशी गेला व इथे का आलात असे विचारायला लागला। नंतर त्याच्या समेत तो आपल्या घरी निघून गेला। ही सर्व घटना नगरी लोक पाहत होते। त्यांना हे सर्व आश्चर्यजनक वाटले। त्रिविक्रम भारतीला पण विभूतीचा प्रभाव आश्चर्यजनक वाटला। त्याने श्री गुरुजवळ भस्म महिमा सांगावा
अशी विनवणी केली आणि श्रीगुरू ती मान्य केली. श्रीगुरू त्यांना विस्तारपूर्वक भस्माचा महिमा कथन करू लागले. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडलिकावरटसनी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज, सांब शिवार महादेव कैलास. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. तर श्रोते हो, अमृतासारखी ही कथा पुढे आहे, तुम्ही ही ऐकावी.